JSW साळाव प्रकल्पाला अखेरची घरघर, परिसरातील अर्थकारणावर परिणाम, 40 गावांचा पाणी पुरवठाही होणार प्रभावित। रायगड जिल्ह्यातील JSWचा साळाव प्रकल्प गॅस तुटवड्यामुळे बंद अवस्थेत आहे। एरवी वेगवान असलेल्या या परिसरातील अर्थचक्रावर याचे गंभीर परिणाम दिसतात। आज मितीस एकूणच या घडामोडीचा सर्वाधिक फटका बसून स्थानिक अर्थव्यवस्थेवर यापुढे मोठा परिणाम होण्याची शक्यता दिसू लागली आहे। साळाव प्रकल्प हा परिसराच्या अर्थचक्राचा कणा मानला जातो, त्यामुळे त्याच्या विविध स्तरांवर परिणाम जाणवू लागलाय। प्रकल्पाशी निगडीत छोटे मोठे स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट सेवा, पुरवठादार, किरकोळ विक्रेते यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून आर्थिक हालचाली मंदावल्यात। ट्रान्सपोर्ट सेवा ठप्प झाल्याने माल वाहतूक आणि संबंधित उद्योगांनाही फटका बसतोय। सद्यस्थितीत प्रकल्प बंद अवस्थेत आहेत। अशातच सुमारे 40 गावांचा पाणी पुरवठाही प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जाते, कारण कोलाडपासून साळावपर्यंत कोणतीही शासकीय पाणी पुरवठा योजना नसताना सदर परिसरातील लोक प्रकल्पासाठी कोलाडपासून टाकलेल्या पाईपलाईन मधून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। तथापि या सर्व परिस्थितीतही JSW कंपनीने कामगारांच्या हिताला प्राधान्य दिलंय। साळाव प्रकल्पातील 30% कायमस्वरूपी कामगारांचं डोलवी इथे स्थलांतर करण्यात आलंय। विशेष म्हणजे कारखाना बंद असताना हाताला काम नसूनही सुमारे 400 कंत्राटी कामगारांचे रोजगार आजवर अबाधित ठेवण्यात आलेत। ही अत्यंत सकारात्मक बाब आहे। मात्र सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता कारखान्याला अत्यंत उपयुक्त असलेला नैसर्गिक वायूचा दिवसेंदिवस होणारा तुटवडा यामुळे सदरील 400 कंत्राटी कामगार आणि कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार अबाधित राहील का, अशी भीती स्थानिकांमधून व्यक्त होतीये। याशिवाय 2 वर्षापूर्वी दावोस इथे झालेल्या उद्योगाशी निगडीत सामंजस्य करारानुसार JSW कंपनीने भारतात अनेक ठिकाणी नवीन प्रकल्प उभारणी आणि प्रकल्प विस्ताराचे करार केले। त्यापैकी महाराष्ट्रातील डोलवी आणि साळाव इथे प्रकल्प विस्तार होणार आहे। त्या अनुषंगाने डोलवी इथे जनसुनावणी होऊन पर्यावरण विषयक परवानग्या मिळून प्रकल्प विस्तार होणार आहे, तर साळाव इथे पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची दिशा निश्चित झाली आहे। त्यामुळे भविष्यात या भागात अधिक शाश्वत आणि आधुनिक औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची आशा आहे। तात्पुरत्या अडचणी असूनही स्थानिक आणि कंपनीच्या प्रशासनाच्या समन्वयातून लवकरच परिस्थिती सुधारेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। साळाव येथील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय। रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून परिसरातील उद्योगधंद्यांनाही याचा परिणाम जाणवतोय। अशा परिस्थितीत ग्रीन स्टील प्रकल्प हा एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत असला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ग्रीन स्टील प्रकल्प उभा राहिल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे। औद्योगिक विकासाला चालना मिळून परिसरातील आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। एकूणच जाहीर झालेला महत्वाकांक्षी ग्रीन स्टील प्रकल्प हा आशेचा किरण असून त्याची वेळेवर अंमलबजावणी आणि प्रभावी नियोजन यावरच परिसराच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड।